तर बघा विद्यार्थी मित्रांनो, रेल्वे एक्झाममध्ये विचारलेला हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे एक्सच्या घातांक झेड बरोबर वायचा घातांक 3. एक्सच्या घातांक झेड म्हणजे एक्सची किंमत किती आहे? 14चा घातांक 0.22. याचा घातांक काय करावा लागेल? झेड. आणि इकडे 14चा घातांक वायची किंमत किती आहे? 14चा घातांक 0.63 आणि याचा घातांक 3 करावा लागेल. आता तुम्हाला माहिती आहे याच्या घातांक यमचा घातांक n असेल तर याचा घातांक m गुणिला n होतो. म्हणजे घातांकाचा घातांक असेल तर घातांकाचा गुणाकार होतो. तर इथे काय होईल? 14चा घातांक 0.22 झेड होईल आणि इकडे 14चा घातांक या दोघांचा गुणाकार होईल. 3 3 9 आणि sin 3 18. आता बघा इथे 2 अंक सोडून इथे पॉईंट द्यायचा आहे, बरोबर आहे. तर बघा बेस सारखा आहे तर घातांक सारखं होईल. 0.22 झेड बरोबर 1.89 आलं, बरोबर आहे. आता हे 0.22 इकडे घेऊन जायचे. 1.89 भागीला 0.22, बरोबर आहे. आता 0.22. आता बघा 2 अंकानंतर इथेही दशांशचिन्ह आहे, 2 अंकानंतर इथे येत मग काय होईल? दशांशचिन्ह निघून जाईल आणि 189 भागीला 22 येईल. तर 22 8 176 म्हणजे हे